गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण इंटरनेट प्रोग्रामिंग सेकंडमधील लास्ट चॅप्टर पाहतो आपण जावास्क्रिप्ट. कारण सिलेबस ऑनलाईन सिलेबसनुसार 70% सिलेबस झाला आहे आपला. मग 6 चॅप्टर आहे जो आपला ॲजॅक्स तो आपल्या ह्या सेमिस्टरपासून कॅन्सल झालेला आहे. तर पहिले 5 चॅप्टर आहेत. त्यातला आपण पहिला वेब टेक्निक हा चॅप्टर आपण घेऊन नोट्स सेंड केल्यात. सेकंड आपण हँडलिंग विथ PHP ईमेल हा चॅप्टर घेऊन आपण त्याच्या नोट्स सेंड केल्यात. त्यानंतर थर्ड चॅप्टर आपण थांबलो होतो की बाबा हे 4 ते 5 वर्षापर्यंत अजूनपर्यंत एकही त्याच्यावर क्वेश्चन विचारला नाही. इट इज अ इन्स्टॉलेशन प्रोसेस किंवा इट इज अ फ्रेमवर्क. कोणत्या प्रकारच्या फ्रेमवर्कमध्ये आपण प्रोग्रॅमिंग करतो आपण. तर ह्या ऑनलाईन सिलेबसनुसार तो थर्ड चॅप्टर तो इन्व्हॉल्व आहे त्याच्यामध्ये. जर मल्टिपल चॉईस क्वेश्चन जर त्याच्या विचारले गेले की व्हॉट इज फ्रेमवर्क म्हणजे काय किंवा ड्रुपॉल म्हणजे काय, एका लेक्चरमध्ये तो एक पॉईंट्स होऊन जाईन. ते एक लेक्चर घेऊ आपण थर्ड चॅप्टरमध्ये. जो थर्ड चॅप्टर आपण स्किप केला होता की बाबा रेग्युलर त्याच्यामध्ये अजूनपर्यंत कधीही क्वेश्चन विचारले नाहीत, परंतु मल्टिपल चॉईसमध्ये फ्रेमवर्क म्हणजे काय किंवा ड्रुपॉल्स म्हणजे काय किंवा इन्स्टॉलेशन म्हणजे काय, जर अशा प्रकारचा एका 2 टाईपमध्ये जर क्वेश्चन विचारले गेले तर आपल्याला सांगता आले पाहिजे. त्याच्यावर आपण हा 5th चॅप्टर कव्हर झाल्यानंतर आपण थर्ड चॅप्टर एक लेक्चर कंडक्ट करू आपण. तर थर्ड चॅप्टर इट इज अ फ्रेमवर्क. 4th चॅप्टर आपण पाहिला XML. तो XMLसुद्धा आपण काय असतं किंवा ते लेक्चर्स आपण व्हिडिओ लेक्चर आपण सगळे आपण सेंड केलेत. मला असं वाटतं की त्यातील लास्ट 2 लेक्चरचे नोट्स सेंड करायचे राहिल्यात. त्या जावास्क्रिप्ट आणि XMLच्या एकदाच तुम्हाला सेंड करतो. पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला एक टाईम टेबल येऊन पडेल. आपण प्रॅक्टिकल एक्झामच्या रिलेटेड असणाऱ्या काय सूचना मी कंडक्ट करणार आहे आपण. आणि आपल्याला प्रॅक्टिकल एक्झाम झूम मीटिंगद्वारे घ्यायची. ती कशा प्रकारची घेणार आपण, कशा टाईपची घेणार आहोत, त्याचा एक तुम्हाला एक व्हिडिओ तयार करून सेंड करा. तर आज आपण इंटरनेट प्रोग्रामिंग सेकंडमधील लास्ट चॅप्टर म्हटलं तरी चलन जावास्क्रिप्ट आणि DHTML मीन्स डायनामिक HTML पाहणार आहोत आपण. तर ह्या चॅप्टरमध्ये फक्त आपल्याला जावास्क्रिप्ट आहे आणि डायनामिक HTML म्हणजे जी काय मार्कअप लँग्वेज आहे, डायनामिक म्हणजे काय असतं किंवा डायनामिक HTML म्हणजे काय, फक्त एवढाच एक पार्ट आहे आपण तो एक पाहणार आहेत. पण जावास्क्रिप्ट आपण आज लर्न करणार आहोत. परंतु जावास्क्रिप्ट काय आहे ते समजलं पाहिजे. जावास्क्रिप्ट इट इज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे. म्हणजे ह्याचा बेस जावा लँग्वेजचा आहे. जर जावा लँग्वेजचा बेस असेल तर इट इज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. पाहू आपण XML पाहिला आपण, इट इज अ मार्कअप लँग्वेज. त्यानंतर HTML इज अ मार्कअप लँग्वेज आणि इट इज अ स्क्रिप्टिंग लँग्वेज. तर जावास्क्रिप्ट म्हणजे काय? द जावास्क्रिप्ट इज अ स्क्रिप्टिंग लँग्वेज डिझाइन primarily for adding a interactivity to web pages and creating a web application. वेब ॲप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी किंवा वेब ॲप्लिकेशन क्रिएट करण्यासाठी आपल्याला जावास्क्रिप्टचा यूज करायचा. जावास्क्रिप्टचा यूज का करायचा? इट इज अ क्लायंट साइड प्रोग्रामिंग लँग्वेज किंवा क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. इट इज अ क्लायंट साइड. जर तो स्क्रिप्टिंग लँग्वेज असेल तर इट इज अ एक्झिक्यूट ऑन अ रन टाईम. तो प्रोग्रॅम किंवा जावास्क्रिप्ट ही कशावर एक्झिक्यूट होईल? रन टाईमला. इट इज अ ब्राउझर. कारण वेब ॲप्लिकेशन डेव्हलप करतो आहे म्हटल्यानंतर जावास्क्रिप्ट ही कशावर एक्झिक्यूट होईल? ब्राउझरवर होईल. आपण ज्यावेळेस प्रोग्रॅमिंग करणार आहेत, आपण .php प्रोग्राम रन केले तर हा प्रोग्रॅम .js आपण इट इज अ एक्सटेन्शन जावास्क्रिप्ट. त्या जावास्क्रिप्टची फाईल राईट करत असताना किंवा एक वेब पेज तयार करत असताना तो आपण .js
नावाने आपण सेव्ह करतो आणि रन करतो. इट इज अ क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज. क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज असल्यामुळं इट इज अ ब्राउझर बेस्ड म्हटलं त्याला. कारण सर्व्हर साईड इट इज अ PHP प्रोग्रामिंग. सगळ्यात जास्त इंटरॅक्टिव्हली किंवा आपण PHPचा का यूज करतो, कारण इट इज अ सर्व्हर साईड प्रोग्रामिंग लँग्वेज ऑर क्लायंट साईड. ती क्लायंट साईड पण आहे आणि सर्व्हर साईड पण आहे, कोणती PHP. पण बेस्ट जर सर्व्हर साईड प्रोग्रामिंग लँग्वेज करायचं असेल तर आपण बऱ्यापैकी PHPचा यूज करतो. काय फीचर्स आहेत बाबा, का बाबा जावास्क्रिप्ट यूज केली जाते. इट इज अ मेन फीचर्स. इट इज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड बेस्ड स्क्रिप्टिंग लँग्वेज. फर्स्ट थिंग, व्हॉट इज द ऑब्जेक्ट ओरिएंटेड. मला वाटतं आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेडची कन्सेप्ट तुमची ज्यावेळेस CPP झाला असेल, C++ किंवा जावा स्टार्ट आहे त्यावेळेस मॅडमनी कन्सेप्ट सांगितले असेल. त्यानंतर मी तुम्हाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे ज्यावेळेस आपल्या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा सब्जेक्ट होता त्यावेळेस ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग काय असतं ते आपण बऱ्यापैकी पाहिजे. इज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड बेस्ड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. कारण जर मी ऑब्जेक्ट ओरिएंटेड यूज करत असेल तर ह्याच्यामध्ये मी बरेच ऑब्जेक्ट असतात वेगवेगळ्या टाईपमध्ये. मग फॉर्म डिझायनिंग करण्यासाठी मी फॉर्म डिझाईन करल, त्याच्यावर इव्हेंट हँडलिंग करल, त्यावर माऊस इव्हेंट करल. त्यानंतर वेगवेगळे टॅग आहेत ते टॅगचा यूज करून किंवा त्या स्क्रिप्टचा यूज करून म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेडली आपण प्रोग्रामिंग. इट इज अ मेन फीचर. इट इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड. then next JavaScript is light weighted. It is not heavy programming language. It is a simple programming. किंवा आपण ज्यावेळेस मी एखादा प्रोग्राम, इट इज अ क्लायंट साईड, इट इज अ युजर साईड प्रोग्रामिंग लँग्वेज. जर युजर साईड प्रोग्रामिंग लँग्वेज असेल किंवा एंड युजर प्रोग्रामिंग लँग्वेज यूज असेल, इट इज अ सिम्पल प्रोग्रामिंग लँग्वेज. इट इज अ ब्राउझर साईड. ह्याच्यामध्ये लाईट वेटेड मीन्स आपण C प्रोग्रामिंग यूज करतो. आपण एखादं व्हेरिएबल मला डिक्लेअर करायचं असेल तर त्याचा टाईप मला राईट करायला लागतो, बरोबर. म्हणजे हा कोणावर डिपेंड झाला की टाईपवर. मग ते व्हेरिएबल कोणावर डिपेंड्स असेल त्या टाईपवर, नॉट अ डिपेंड्स ऑन अ व्हॅल्यू. इट इज अ सिम्पल लाईट वेटेड. इट इज अ डिपेंड्स ऑन अ व्हॅल्यू. जर मी 10 घेतली सांगायची गरज नाही, इट इज अ इंटिजर. मग तो व्हेरिएबल कोणत्या टाईपचा झाला, इंटिजर. म्हणजे मला प्रोग्रामिंग करत असताना किंवा जावास्क्रिप्ट पेज तयार करत असताना किंवा एखादं वेब ॲप्लिकेशन तयार करत असताना मी व्हेरिएबल डिक्लेअर करत असताना मी व्हेरिएबल डिक्लेअर करल, परंतु त्याचा टाईप लिहायची गरज पडत नाही. रिझन डिपेंड्स ऑन अ व्हॅल्यू. लक्षात घ्या. इट इज अ लाईट वेटेड. म्हणून तर प्रोग्रामिंग करत असताना इट इज अ लाईट वेटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. कोणती, जावास्क्रिप्ट. इट इज अ HTML डिझायनर वेब प्रोग्रामिंग टूल्स. HTMLचा यूज आपण पेजेस तयार करण्यासाठी होतो, बरोबर. इट इज अ HTML डिझायनर म्हणजे हा जावास्क्रिप्ट प्रोग्रामिंग लँग्वेज करत असताना आपण HTMLची डिझायनिंग टूल्स किंवा प्रोग्रामिंग टूल्स आपण यूज करू शकतो. HTML डिझायनिंग प्रोग्रामिंग टूल्स. इट कॅन पुट द डायनॅमिक टेक्स्ट इनटू ऑन अ पेज HTML पेजेस. कारण जावास्क्रिप्ट लँग्वेज राईट का करतो आपण, डायनॅमिक पेजेस क्रिएट करण्यासाठी. किंवा PHP का यूज करतो आपण, डायनॅमिक पेजेस डेव्हलप करण्यासाठी आपण त्या PHPचा यूज करतो. सेम ॲज जावास्क्रिप्ट लँग्वेजचा काय यूज करायचा की डायनॅमिक पेजेस डेव्हलप करण्यासाठी आपण यूज करत असतो. आणि HTML आपण किंवा HTMLचे आपण डिझायनिंग टूल्स यूज करत असेल तर आपण जावास्क्रिप्टचे सुद्धा काय, इट कॅन बी पुट द डायनॅमिकली टेक्स्ट आपण HTMLमध्ये राईट करू शकतो. इट कॅन रिॲक्ट टू इव्हेंट्स. म्हणजे जावास्क्रिप्ट प्रोग्रामिंग राईट करत असताना इट इज अ डिपेंड्स ऑन इव्हेंट क्लिक. म्हणजे आपण माऊस क्लिक करतो किंवा कीबोर्डचा यूज करतो. वेगवेगळ्या इव्हेंटचा आपण काय करतो असतो, ऑन क्लिक यूज करतो असतो. त्याचे फंक्शन आहेत वेगवेगळे. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आपण 3ऱ्या-4थ्या लेक्चरमध्ये आपण इव्हेंट पाहणार आहोत. त्या इव्हेंटमध्ये किंवा जावास्क्रिप्ट जास्तीत जास्त परिणाम त्या इव्हेंटचा होतो. किंवा मला वेब ॲप्लिकेशन तयार करायचं किंवा ॲनिमेटेड यूज करायचं असेल किंवा काय करायचं असेल देन ऑन क्लिक ऑन. तर अशा वेळेस मी इव्हेंट हँडलिंग यूज करू शकतो. देन इट कॅन रीड अँड राईट द HTML डॉक्युमेंट. मी काय म्हणतो आहे, जावास्क्रिप्ट काय म्हणतं आहे फीचर्स, इट कॅन बी रीड आणि राईट HTML डॉक्युमेंट. जे काय HTML आपण राईट करतो आपण ते HTML फाईल रीड किंवा राईट डॉक्युमेंट HTML आपण राईट मोडमध्ये किंवा रीड मोडमध्ये आपण
पाहू शकतो किंवा करू शकतो आपण. इट प्रोव्हाइड द प्री डिफाईन ऑब्जेक्ट. जावास्क्रिप्टमध्ये बिल्ट इन प्री डिफाईन असे ऑब्जेक्ट आहेत. सेकंड थर्ड लेक्चरमध्ये ऑब्जेक्ट कोणते कोणते आहेत आपण ते पण म्हणजे इव्हेंट टाईप ऑब्जेक्ट असेल किंवा फॉर्म टाईप ऑब्जेक्ट असेल, वेगवेगळे आपण ऑब्जेक्ट ह्याच्यामध्ये यूज करू शकतो आपण. देन मोस्ट सेम सिंटॅक्सी. जावास्क्रिप्ट लँग्वेज आपण डेव्हलप करत असताना 70 ते 80% सेम सिंटॅक्स आहेत. फॉर एक्झाम्पल एखादा व्हेरिएबल मला यूज करायचं, व्हेरिएबलचे रूल्स, किंवा मला फॉर लूप यूज करायचं, किंवा कंट्रोल स्ट्रक्चर यूज करायचं असेल, किंवा फंक्शन यूज करायचं असेल, किंवा स्ट्रिंग यूज करायचं असेल, किंवा ॲरे यूज करायचं असेल, तर अशा वेळेस जे काय आपण सिंटॅक्स सेम याच जसे आपण सी लँग्वेजमध्ये सिंटॅक्स यूज करतो तसे आपण जावास्क्रिप्टमध्ये यूज करू शकतो. इट इज अ बेस्ड ऑन जावा प्रोग्रॅमिंग. जावा प्रोग्रॅमिंगसुद्धा आपण सीचेच जसं सी सिंटॅक्स डिक्लेअर करतो तसं जावामध्ये आपण डिक्लेअर करतो, जसं फॉर लूप यूज करतो, जसं फंक्शन यूज करतो, जसं ॲरे, जसं स्ट्रिंग, सेम या जावास्क्रिप्टमध्ये आपण सी प्रोग्रॅमिंगसारखे ते सिंटॅक्स आपण यूज करू. इट इज अ फीचर्स की का जावास्क्रिप्ट आपल्याला यूज करायचे. इट इज वन बाय वन. इट इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड, इट इज लाईट वेटेड, इट इज HTML डिझायनर प्रोग्राम टूल्स, इट कॅन बी पुट द डायनॅमिक टेक्स्ट, इट कॅन रिॲक्ट टू इव्हेंट, it can read write HTML, it provide the predefined object and same syntax. The next advantages of JavaScript. It is a less server interaction. It is a client side programming language असल्यामुळं त्याचं इंटरॅक्शन सर्व्हरशी कमी होतं. इट इज अ क्लायंट साईड, इट इज अ रन ऑन अ ब्राउझर. It is from designing programming language. It is immediately feedback to visitor. कारण ब्राउझर साईड असल्यामुळं, क्लायंट साईड असल्यामुळं तो लगेच लोड न होता किंवा रिलोड न करता तो डायरेक्टली काय करेल, तो त्या व्हिजिटरला किंवा त्या युजरला लगेच काय करेल, फीडबॅक किंवा ते काय रिस्पॉन्स सेंड. इट इज इमिजिएटली फीडबॅक टू इट इज अ बेस्ट ॲडव्हान्टेजेस. इट इज इन्क्रीज द इंटरॅक्टिव्हिटी. ह्याच्यामध्ये इंटरॅक्टिव्हिटी म्हटलं आहे, नॉट इट इज अ इंटरॅक्शन. इंटरॅक्शन कोणाचं आहे, सर्व्हरशी इंटरॅक्शन जावास्क्रिप्टचं कमी आहे, परंतु इट इज अ इन्क्रीज द इंटरॅक्टिव्हिटी. मीन्स आपण फॉर्म डिझायनिंग करतो आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारची त्याच्यावर इव्हेंट हँडलिंग करतो आहे. इट इज अ इंटरॅक्टिव्हिटी. म्हणजे फॉर्म तयार करत असताना आपण इव्हेंट देऊन डिझायनिंग करू शकतो त्याच्यावर. इट इज अ इंटरॅक्टिव्ह. इन्क्रीज द इंटरॅक्टिव्हिटी म्हणजे त्या प्रोग्रॅमिंगचं किंवा त्या वेब ॲप्लिकेशन्स. इट इज अ इंटरॅक्टिव्ह. रिझन द इव्हेंट्स. इट इज अ रिचर इंटरफेसेस. आपण ड्रॅग अँड ड्रॉप करून फॉर्म डिझायनिंग करू शकतो किंवा एखादं ॲप्लिकेशन यूज करत असताना किंवा वेगळ्या प्रकारचं फ्रेमवर्क यूज करत असताना ह्याला डायरेक्ट बटन घेऊ शकतो, फॉर्म घेऊ शकतो. काय तुम्हाला इव्हेंट्स घ्यायचे ते इव्हेंट. इट इज ऑन अ ड्रॅग अँड ड्रॉप्स. म्हणजे जर एखादा फॉर्म तयार करत असताना मला 2 मिनटं एक दिवस लागत असेल 1-2 फॉर्म डिझाईन करता, हा 1 ते 2 मिनटं तयार होऊ शकतो, कारण ड्रॅग आणि ड्रॉप फॉर्मचा आपण यूज करतो. देन इट इज अ स्पीड. जावास्क्रिप्ट प्रोग्रामिंगचं स्पीड फास्ट आहे, कारण का इट इज अ ब्राउझर साईड प्रोग्रामिंग लँग्वेज. इट इज अ सिम्प्लिसिटी. इट इज सिम्पल टू लर्न. आपण प्रोग्रामिंग करत असताना सिम्पल सिंटॅक्स आहेत आणि ते समजून येतात, कारण आपण सी लँग्वेज शिकलो असेल किंवा सीचे सिंटॅक्स सेम असतात किंवा नाही का जावा प्रोग्रामिंग शिकलो असेल तर आपल्याला अजून पण ते सिम्पल जाईल लर्न करायला. परंतु जावास्क्रिप्ट इज अ सिम्पल टू लर्न. इट इज अ सिम्प्लिसिटी. इट इज अ व्हर्सॅलिटिलिटी. जावास्क्रिप्ट इज व्हर्सटाईल. ह्याच्यामध्ये बरेच इंटरफेसेस आपण यूज करतो आपण वेगवेगळ्या टाईपमध्ये. तर इट इज यूज टू इनसाइड द सिम्पल रिटन इन द अदर लँग्वेज. त्या जावास्क्रिप्ट लँग्वेजमध्ये आपण एखादी दुसरी लँग्वेजसुद्धा काय करतो, राईट करू शकतो. कशामध्ये, ह्या जावास्क्रिप्टमध्ये. इट इज अ व्हर्सटॅलिटी. इट इज अ ॲडव्हान्टेजेस. मेन ॲडव्हान्टेजेस काय, व्हर्सटाईल. की एखादी जावास्क्रिप्ट प्रोग्रामिंग लँग्वेज करत असताना मला इंटरफेसिंगली जर दुसरी एखादी लँग्वेज यूज करायची असेल तर तुम्ही त्या जावास्क्रिप्ट लँग्वेजमध्ये इनसाइडली आपण अदर लँग्वेज यूज करू शकतो. अँड देन नेक्स्ट डिसॲडव्हान्टेजेस. डिसॲडव्हान्टेजेस काय, इट इज अ क्लायंट साईड. क्लायंट साईड असल्यामुळं इट इज नॉट अलाउड रीड अँड राईट द डेटा डायरेक्टली.
किंवा वेगवेगळा डेटा सर्व्हरसाठी कोणतं का रीड अँड राईट आपला करता येत नाही, कारण का इट इज अ क्लायंट साईड प्रोग्रामिंग लँग्वेज. इट इज अ डिसएडव्हांटेज मेन. इट कॅनॉट बी यूज्ड फॉर नेटवर्किंग ॲप्लिकेशन. नेटवर्क, कारण नेटवर्किंग ॲप्लिकेशन यूज करता असताना वेगवेगळे प्रोटोकॉल आहेत, वेगवेगळे फंक्शन आहेत, हे जावास्क्रिप्टमध्ये अलाउड नाही आहेत. म्हणून आपण नेटवर्क ॲप्लिकेशन जावास्क्रिप्ट थ्रू करू शकत नाही. इट नॉट मल्टी थ्रेडिंग अँड मल्टी प्रोसेसिंग सपोर्ट. किंवा प्रोसेसिंग मल्टी थ्रेडिंग करू शकत नाही किंवा मल्टी प्रोसेसिंग आपण जावास्क्रिप्टमध्ये करू शकत नाही. इट इज सिक्युरिटी. इट इज अ क्लायंट साईड प्रोग्रामिंग लँग्वेज असल्यामुळं हा प्रोग्राम त्या क्लायंट साईडलाच किंवा त्या मशीनलाच एक्झिक्यूट होत असतो, म्हणजे क्लायंट साईडला. तर अशा वेळेस वेगवेगळे मालशियस किंवा वेगवेगळे मालशियस एरर त्याच्यामध्ये येत असतात. इट इज अ अनसिक्युअरली जावास्क्रिप्ट लँग्वेज. तर इट इज अ जावास्क्रिप्ट लँग्वेज किंवा जावास्क्रिप्ट म्हणजे काय आपण ते पाहतोय आपण. तर हा चॅप्टरमध्ये आपण आज ह्या लेक्चरमध्ये आपण समजून घेतलं आहे काय की जावास्क्रिप्ट म्हणजे काय. इट इज अ स्क्रिप्टिंग लँग्वेज. कशासाठी यूज केला जातो? क्रिएटिंग अ वेब ॲप्लिकेशन्स. इट इज अ सर्व्हर, इट इज अ क्लायंट साईड असल्यामुळं इट इज एक्झिक्यूट ऑन अ रन टाईम. इट इज अ मेन फीचर, इज अ लाईट वेटेड, इज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड, डायनॅमिकली टेक्स्ट यूज करू शकतो, रीड राईट HTML डॉक्युमेंट करू शकतो. इट इज अ रिॲक्ट टू इव्हेंट्स. इट इज अ सेम सिंटॅक्स सीचे यूज करू शकतो. ह्याच्यामध्ये प्री डिफाईन ऑब्जेक्ट यूज आहेत. त्यानंतर इट इज अ रिचर इंटरफेसेस. इट इज अ हाय स्पीड प्रोग्रामिंग लँग्वेज, कारण क्लायंट साईड असल्यामुळे तो रिलोड करत नाही किंवा सर्व्हर साईडकडे जात नाही म्हणून किंवा रिलोड करण्याची गरज पडत नाही. इट इज अ व्हर्सटॅलिटी. इट इज अ सिम्प्लिसिटी. इट इज अ ॲडव्हांटेजेस आणि डिसॲडव्हांटेजेस काय. इट इज अ क्लायंट साईड, हाच त्याचं काय डिसॲडव्हांटेजेस आहे. इट कॅन नॉट यूज टू नेटवर्क ॲप्लिकेशन, नॉट मल्टी थ्रेडिंग, नॉट मल्टी प्रोसेसिंग अँड देन सिक्युअरली. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये जावास्क्रिप्टचे सिंटॅक्स पाहणार आहोत, म्हणजे जावास्क्रिप्ट म्हणजे काय, त्यानंतर कंट्रोल स्ट्रक्चर असेल, त्यानंतर फंक्शन असतील, या सर्व गोष्टी आपण पाहणार. त्यानंतर एक छोटासा पॉईंट आहे, डायनॅमिक HTML म्हणजे काय. डायनॅमिक HTML मार्कअप लँग्वेज. डायनॅमिक म्हटलं आहे म्हणजे डायनॅमिक वेब पेज मी डेव्हलप करू शकतो, परंतु डायनॅमिक HTMLमध्ये 3 ते 4 प्रोग्रामिंग तुम्ही यूज करू शकता. जावास्क्रिप्ट, PHP करू शकता, CSS करू शकता. इट इज अ ॲनिमेटेड प्रोग्रामिंग करायचं असेल किंवा ॲनिमेटेड किंवा वेब रिचर ॲप्लिकेशन तयार करायचं असेल तर मी डायनॅमिकली HTML यूज करू शकतो. एक छोटासा पॉईंट आहे हा फक्त काय, CSS किंवा एखादं ॲप्लिकेशन मला क्रिएट करायचं असेल तर मी त्या CSS ॲड करू शकतो, म्हणून CSS मी यूज करू शकतो. म्हणजे डायनॅमिकली यूज करत असताना जावास्क्रिप्ट, डायनॅमिक HTML त्यानंतर CSS आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो, यूज करू शकतो. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला जावास्क्रिप्ट पाहायचं आहे, त्या सिंटॅक्स कसा असतो किंवा कशा टाईपमध्ये ती स्क्रिप्ट लिहिली जाते, त्यानंतर त्याच्यामध्ये कशा टाईपमध्ये व्हेरिएबल यूज केले जातात किंवा व्हेरिएबल इन जावास्क्रिप्ट, त्यानंतर जेवढे काय आपले सीमध्ये ऑपरेटर असतील ते सगळे त्याच्यामध्ये काय होतात, यूज होत असतात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ते पाहू. ओके, थँक्यू.